मुलगी शिकली प्रगती झाली हे ऐकलं की कसं बरं वाटतं. शिक्षणाचा फायदा आणि आवश्यकता सुद्धा जाणवते, मनात ठसते. आणि त्याच वेळी महात्मा फुलेंनी काळाच्या पुढे जाऊन दिलेला महामंत्र आठवतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. हे सारं आज मांडण्याचं कारण ते म्हणजे पुण्यामध्ये सुरू झालेलं शिक्षकांचं आंदोलन. त्यांचं म्हणणं तरी काय आहे, तर जास्त काही नाही, तर आम्ही शिक्षक होण्यासाठी शिक्षण घेतलेलं आहे, गुणवत्ता तर सिद्ध केली आहे, त्यामुळे आता तरी आमची शिक्षक म्हणून भरती करून घ्या, ज्ञानदानाची संधी आम्हाला द्या. सध्याची आपल्या राज्यामधली आकडेवारी ऐकली तर तुमचे सुद्धा डोळे विस्फारतील अशी स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये 65,111 शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत, रिकाम्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे धरून जर आकड्यांचा विचार केला तर हा आकडा 1.5 लाखांच्या घरात आहे. मात्र त्याच वेळी राज्यातील 14,783 शाळा बंद होण्याची भीती सुद्धा व्यक्त होते आहे. जिथे आजही निरक्षरता आहे त्या समाजामध्ये शाळा बंद करायच्या आहेत, त्या शाळांना शिक्षकांविना ठेवायचंय. मग तिथे विद्यार्थी नसल्याचं कारण सांगून शाळा बंद करायच्या आणि शिक्षक भरती टाळायची, हे कितपत योग्य आहे? आज फोकस मध्ये आपल्याला वेध घ्यायचा आहे तो सरकारी दिरंगाईमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीचा आणि यामधून होत असलेल्या नवतरुण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नुकसानाचा, म्हणजेच राज्याच्या भविष्याशी होत असलेल्या खेळाचा. आणि या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचे, चर्चा करायची आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीप कांबळे, शिक्षक आंदोलक आहेत. आणि त्यासोबतच नागपूरवरून आपल्यासोबत माजी शिक्षक आमदार नागो गाणार सुद्धा जोडले गेलेले आहेत. आणि अगदी काही वेळामध्ये शिक्षक नेते रमेश गाडरे सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मात्र सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की सध्याची महाराष्ट्रामधली परिस्थिती काय आहे. त्यामुळे शिक्षकच जर वर्गावरती नाहीये तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं, पाहूयात. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांमधल्या 65,111 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर अशा साधारण 1.5 लाख रिक्त पदांची भरती होणार आहे. शिक्षकांची पदं रिक्त असल्यामुळे सध्या असणाऱ्या शिक्षकांवरती कामाचा खूप ताण आहे. पटसंख्येला अनुसरून शिक्षक संख्या नाही आहे, त्यामुळे दर्जावरती प्रश्नचिन्ह दिसत आहे. कोरोनाच्या काळामध्ये मे 2020 पासून शासनाकडून पदभरतीबद्दल निर्बंध लादले गेले. एप्रिल 2022 मध्ये शासन निर्णयामध्ये काहीसे निर्बंध उठवण्यामध्ये आले. रिक्त पदं घेण्याबाबत वित्त विभागाने सहमती दर्शवलेली होती. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदभरतीसाठी टीईटी आणि टीएआयटी ही परीक्षा अनिवार्य आहे. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदभरतीसाठी टीएआयटी ही परीक्षा अनिवार्य केली गेली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या वेळी शिक्षक भरतीचा रोड मॅप सरकारनं दिला होता, मात्र अजूनही काहीच कार्यवाही केली गेली नाहीये. त्यामुळे सध्याची सगळी ही परिस्थिती आपण बघतोय. आपण थेट पुण्याला जाऊयात. आपल्यासोबत शिक्षक आंदोलक जोडले गेलेले आहेत. संदीप कांबळे आपल्यासोबत आहेत. संदीपजी, काय नेमकी मागणी आहे? आजपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू होतंय, शिक्षक भरती होत नाहीये त्या विरोधामध्ये. मॅडम, सगळ्यात अगोदर तरी आमच्या शिक्षक भरतीच्या संघर्षामध्ये पुढारी चॅनल, आमच्या पुढारी पूर्ण टीम आमच्या पाठीशी उभी असते. त्यामुळे मी तुमचा अगोदर मनापासून आभार व्यक्त करतोय. गेल्या 1 वर्षापासून तसं तरी मुद्दा पाहायचा म्हटलं तर 5 वर्षापासून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये पदभरती व्यवस्थित झालेली नाही. फर्स्ट स्टेटचा मुद्दा आता सध्याला कुठेतरी थांबलाय, मात्र त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. जे की 2017 मध्ये जे काही उर्वरित भरत्या होत्या अपात्र गैरहजर माजी सैनिक, त्यांच्या सिलेक्शन याद्या अजून लागल्या नाहीत, मात्र त्यांच्या हे पसंतीक्रम वगैरे घेण्यात आलेले आहेत. आता हे जे मुळात आंदोलन या ठिकाणी उभं आहे ते ह्या कारणासाठी उभं आहे की शालेय शिक्षण मंत्री महोदय तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पावसाळी अधिवेशनामध्ये सगळ्यांची दिशाभूल केली. अगदी आता तुम्ही आकडेवारी मांडलेली आहे की रिक्त पद हे जवळजवळ राज्यामधले 65,111 पद रिक्त आहेत आणि वित्त विभागाने त्याला 80% पद भरतीला मान्यता दिली. अर्थात 80% पद म्हणजे जवळजवळ 50 ते 55,000 पद होतात. एवढ्या रिक्त असताना आणि शालेय शिक्षण मंत्री महोदय जे काही रोडमॅप दिलेला होता ह्याच्यामध्ये अधिवेशन काळामध्ये, त्या अधिवेशन काळामध्ये दिलेल्या रोडमॅप मध्ये एकही प्रकारचं त्याच्यामध्ये फॉलो झालेला नाही. आतापर्यंत जर तो फॉलो झाला असता तर आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये शाळेवर असतो. आणि
हे जे दिशाभूल आहे राज्यातल्या लाखो अभियोग्यताधारक पात्र अभियोग्यताधारकांची राज्यामध्ये दिशाभूल केली जाते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला राज्यातले जे काही नेते आहेत विरोधी पक्ष किंवा मग जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांची पण दिशाभूल केली जाते, आणि यथोचित माहिती प्रसार माध्यमाला नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने काही प्रसार माध्यम सुद्धा यावर बोट ठेवतात आणि दिशाभूल केली जाते. सगळ्यात प्रथम तर मी या ठिकाणी अजूनही सांगतोय की पुढारी जी चॅनल आहे, टीव्ही चॅनल, हे आमच्या हक्काचं आहे, कारण आमच्या हक्काचे प्रश्न या ठिकाणी मांडते. तर या ठिकाणी थोडस थांबवतो. आणि आमच्या ज्या या ठिकाणच्या मागण्या आहेत ते अशा मागण्या आहेत की जी परीक्षा आमची डिसेंबर मध्ये नोटिफिकेशन आलं, तात्काळ परीक्षा घेतली आणि 24 दिवसाच्या कालावधीमध्ये परीक्षा घेतली. फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी 31 ला नोटिफिकेशन आलं आणि फेब्रुवारीत परीक्षा घेतली. त्याच्यानंतर परीक्षा घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. फक्त रजिस्ट्रेशनच्या नावाखाली परीक्षा चालू केली आणि शिक्षक भरती चालू केली म्हणून शिक्षण मंत्री महोदय प्रसार माध्यमाला न चुकता सकाळी उठल्या उठल्या टीव्ही लावा, समोर येऊन म्हणतात की 30,000 पदाची आम्ही भरती केली, 30,000 पदाची भरती केली. मुळामध्ये जो काही रोडमॅप दिला ते कुठेच फॉलो झालेला नाही. ही आहे वस्तुस्थिती आमची. ठीक आहे, आपण याविषयी